हाय फ्रेंड्स, इंडियन वुमेन बोल अनुभवाचे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लहान बाळाला पाणी कधीपासून पाजावे, किती प्रमाणात पाजावे, कोणत्या टेम्परेचरला पाणी पाजावे. तसेच माझ्या बाळाला 6 महिन्याच्या अगोदर पाणी पाजल्यामुळे मला आलेला अनुभव हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल बटन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सुरुवातीला आपण पाहू 0 ते 6 मंथच्या बाळाला पाण्याची गरज असते की नाही. तर याचे उत्तर आहे नाही. कारण 0 ते 6 महिन्याचे बाळ एकतर ब्रेस्ट मिल्क घेत असतं किंवा फॉर्म्युला मिल्क घेत असतं. ब्रेस्ट मिल्कमध्ये 80% पाणी व 20% मिल्क असते. तसेच फॉर्म्युला मिल्कमध्ये 80% पाणी मिक्स करावे लागते. त्यामुळे बाळाला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं ब्रेस्ट मिल्क व फॉर्म्युला मिल्कमधून मिळत असते. उन्हाळा आला की सर्वच पालकांना असे वाटते की आपण आपल्यासारखीच आपल्या बाळाला तहान लागत असेल. त्यामुळे तुम्ही 6 महिन्याच्या आतल्या बाळाला पाणी देऊ नका. त्याऐवजी जास्तीत जास्त ब्रेस्ट फीडिंग करा किंवा फॉर्म्युला मिल्क देत असाल तर ते जास्त वेळा द्या. त्यामुळे पाणी देण्याची गरज नाही. बरेच जणांना असे वाटते आपण फॉर्म्युला मिल्कमध्ये तर पाणी देतो, पण आपण जे फॉर्म्युला मिल्क देतो त्यामध्ये पावडर मिक्स केली जाते. त्यामुळे बाळाचा शारीरिक बौद्धिक विकास होण्यास मदत होते. पण जर तुम्ही बाळाला नुसते पाणी दिले तर कोणतेच पोषण तत्वे त्याला मिळणार नाही. या उलट नुकसानच होईल. त्यामुळे 0 ते 6 मंथच्या बाळाला पाणी देऊ नका. लहान मुलांना पाणी न देण्याचे अजून एक कारण आहे. त्यांचे पोट खूप लहान असते. त्यांना जर आपण पाणी पाजले तर ते पाण्यानेच पोट भरते व दूध पित नाहीत. 0 ते 6 मंथच्या बाळाची वाढ खूप फास्ट होत असते. त्यामुळे त्याला सर्व पोषक तत्वे मिळणे आवश्यक असते. ते पोषक तत्वे बाळाला आईच्या दुधातूनच मिळत असतात. तसेच आपण फॉर्म्युला मिल्क देत असू तर त्यातूनही पोषण तत्वे मिळत असतात. आता मी सांगते, माझ्या मुलाला 6 महिन्याच्या अगोदर म्हणजे मी 5व्या महिन्यात पाणी पाजले होते. 6 मंथ कंप्लीट होण्या अगोदरच पाणी दिले तर त्याला खूप जास्त प्रमाणात शी होत होती. त्याला गॅस्ट्रो झाला असे डॉक्टर म्हणाले. ते फक्त पाणी पाजल्यामुळे. त्याला ते पचले नाही. 6 दिवस बाळाला ॲडमिट करावे लागले. त्याला होणारा त्रास हा मी सांगू देखील शकत नाही. त्यामुळे माझा स्वतःचा अनुभवावरून 0 ते 6 मंथच्या बाळाला अजिबात पाणी देऊ नका. 6 मंथच्या पुढे आपण बाळाला पाणी देऊ शकतो, पण 1 वर्षापर्यंत बाळाला उकळून थंड केलेले पाणी द्यायला हवे. बाळाच्या वाढत्या वयानुसार किती पाणी पाजावे जेणेकरून बाळाला काही त्रास होणार नाही व ते सुदृढ राहील. 6 ते 12 महिन्याचे बाळ असेल तर त्याला दिवसभरात 1 कप पाणी पुरेसे आहे. 12 ते 14 महिन्याचे बाळ असेल तर त्याला दिवसभरात 3 ते 4 कप पाणी पुरेसे होईल. 2 ते 5 वर्षाचे जर बाळ असेल तर 4 ते 5 कप किंवा त्यापेक्षा जास्त पाणी आपण देऊ शकतो. हे दिवसभराचे प्रमाण मी सांगितले. बाळ पाणी पिण्यासाठी बाजारात खुळखुळ्यासारखा वाजणारा ग्लास मिळतात, ते घ्या, जेणेकरून बाळ आवडीने पाणी पिईल. एवढे करूनही जर बाळ पाणी पित नसेल तर बाळाच्या आहारात फळाचे प्रमाण वाढवा. लिक्विड फळांचे ज्यूस वगैरे त्याला करून द्या, जेणेकरून शरीरात पाण्याची लेवल कायम राहील. त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की आपण 0 ते 6 मंथच्या आतील बाळाला पाणी का देत नाही. पूर्वीचे लोक म्हणतात की उन्हाळा आहे आणि बाळाचे तोंड कोरडे पडते, त्यामुळे बाळाला थोडं थोडं पाणी द्यायला हवं.
पण ही चूक तुम्ही करू नका, कारण डॉक्टर सांगतात 0 ते 6 मंथच्या अगोदर बाळाला पाणी देणे हानिकारक असू शकते. मी जी चूक केली ती तुम्हाला सांगितलीच आहे. तुम्ही तशी चूक करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.